चला आता विमानाचे प्रदर्शन पाहू। जे दिसतात ही सगळी आरसी मॉडेल्स आहेत आणि ही ॲक्च्युअल उडणारी विमान आहेत। हे ओरिजिनल उडणारे विंग्स में रहता है। तुम्ही बघू शकता म्युकोयांग मिग 21, मिग 29, डॅसॉल्ट रायफेल, सुखोई, त्यानंतर डॅसॉल्ट मिरेज, ये हेलीकॉप्टर्स यूएस नेवी है उनमें यूज होते हैं और वहीं पे मैन्युफैक्चरिंग होता है। हे प्रत्येक विमानाचे मॉडेल इथं तुम्हाला पाहायला मिळते। तुम्हाला छोटे छोटे विमानांचे खरे विमानांचे मॉडेल प्रदर्शन बघायचं का तर चला तुम्हाला दाखवतो। हे PMC मेट्रो स्टेशन आहे। इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती इथून सरळ पुढे जायचं बालगंधर्व रोडला तिथे काँग्रेस भवन आहे, त्याच्या शेजारी बघा हे काँग्रेस भवन आहे। हे काँग्रेस भवनच्या शेजारची लेन पुणे महानगरपालिका सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी। तर चला बघू आतमध्ये काय काय। नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण, आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तुम्हाला दिसत असेल हे विमान ओरिजिनल आहे। तर मी तुम्हाला घेऊन आलेले बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी शिवाजीनगरला। ही गॅलरी आहे पुणे महानगरपालिकेची। ही गॅलरी पुणे महानगरपालिकेची बिल्डिंग आहे ना, तिथं PMC मेट्रो स्टेशन पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आणि काँग्रेस भवनच्या लेनमध्ये ही गॅलरी आहे ना। ह्याचं तिकीट आहे ना मोठ्या माणसांसाठी 25 रुपये आणि लहान मुलांचं तिकीट 10 रुपये। आणि शाळेची व्हिजिट केली तर भरपूर त्यांना तुम्हाला नॉलेज पण देतात। आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू, तिथं पूर्ण माहिती दिली जाते। आणि भारतातले जगभरातले प्लेनचे इथं मॉडेल्स आहेत। वायुसेनेचे प्रत्येक प्लेनचे आणि फायटर जेटचे मॉडेल्स पण इथं दिलेले, हेलिकॉप्टर, ड्रोन, तुम्हाला ह्याचे सगळ्यांचे हे मॉडेल्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि याची पूर्ण बेसिक माहिती पण दिली जाते। स्क्रीनवरती पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि गुगल मॅपची त्यांना लिंक पण दिलेली आहे, मॅपची लिंक पण दिलेली आहे। तर चला बघू एव्हिएशन गॅलरीमध्ये काय काय मिळतं। आणि इथं प्लेन आहे ना, छोटे छोटे प्लेन सेल पण केले जातात। नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला व्हिडिओ चालू करू। चला आता विमानाचे प्रदर्शन पाहू। स्कूल विजिट पण असते, पूर्ण स्कूल शाळा इथे विजिट करतात। हा हे स्कूल विजिट स्कूल आहे ना, आपल्याला विमानाचा इतिहास हिस्ट्री अबाउट प्लेस एवढ्या लोकांनी हे विमान तयार करण्यासाठी सहकार्य केलेले आहे। हे जनक आहे त्याची ही गॅलरी। विमानाची निर्मिती कशी झाली त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे। हे विमान पूर्वी कसं तयार झालं त्याची माहिती आहे। विमानाचं डायरेक्शन, सुरुवातीचे विमान कसं हे राईड बनवणे विमानाचं पहिलं मॉडेल तयार केलं हे त्यांचं हे मॉडेलची प्रतिकृती दिलेली। हे भारतातील हे विमानाचा ग्रंथ तयार केला ही महर्षी त्यांची पूर्ण हिस्ट्री आहे। आणि हे जमशेदजी टाटा हे भारताचे पहिले पायलट आणि याच्या विमानाची त्यांनी सुरुवात केली, त्यांची पूर्ण हे माहिती दाखवलं आहे। सायन्स बिहाइंड द फ्लाइंग म्हणजे उड्डाण विमान कसं करतं त्याच्या बाकीकडे मग सायन्स दाखवलं आहे। तर चला आपण विंग्स में सभी एरोप्लेन का फ्यूल उनके विंग्स में रहता है। सबसे बड़ा पैसेंजर प्लेन कौन सा पता है? एयरबस A380। उसमें कितना फ्यूल लगता है पता है? एयरबस A380 को फ्यूल 3000 लीटर कितना फ्यूल उसमें ले जा सकते हैं। देखो यहाँ पे दिखाए गए ये एरोफॉइल है, ये एरोफॉइल विंग्स के बीच में बैठते हैं और उसके अंदर फ्यूल रहता है। आपने नीचे प्लेन देखा आधे टाइम, कौन सा था? उसका नाम के लिए यूज किया जाता है। जिसको स्मॉल टाइप्स के विंग्स रहते हैं उसको वो हाई विंग्स रहते हैं। मिड मतलब प्राइवेट जेट्स वगैरह रहते हैं उसको मिड विंग्स रहते हैं मोस्टली, और लो विंग जो बड़ी एयरलाइंस रहती है उसमें इथं मोठ्या मोठ्या विमानांचे मॉडेल लिहिलेले या गॅलरीमध्ये। एवढ्या प्रकारचे सगळ्या विमानांचे हे मॉडेल आहे। तर चला बघू आपण आता हे मॉडेल हे विमानांचे ओरिजिनल
विमानांचे मॉडेल आहे. हे बघा पूर्ण पूर्ण विमानांचं पूर्ण मॉडेल आहे. हे जेट विमान, हे प्रत्येक विमानाचे मॉडेल इथं तुम्हाला पाहायला मिळतील. एक कार्गो विमान आहे, हे पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण विमान आहे. हे बोईंग विमानं, मोठे मोठे एअरप्लेनचे तुम्हाला त्या कंपनीचे मॉडेल तुम्हाला पाहायला मिळते. एअर इंडिया, ऑल वर्ल्डमधल्या कंपन्यांचे तुम्हाला इथे मॉडेल पाहायला मिळतात. हे प्रत्येक एअर मॉडेलचे इथे डिस्प्ले पण दाखवलं आहे, कसं विमान आतमधनं असतं ते. हे तुम्ही मॉडेल पण पाहू शकता. तो वो जो प्लेन तैयार होगा तो वो कुछ ऐसा दिखेगा. हमें आंखों को एक ही बार में पूरा प्लेन दिखने के लिए ये सभी स्केल मॉडल्स बनाए जाते हैं. यहाँ पे देखो एयरबस A380, दुनिया का सबसे बड़ा पैसेंजर प्लेन. आपको पता है उसमें कितने पैसेंजर एट अ टाइम फ्लाई कर सकते हैं? नहीं, 2000 नहीं, 853 लोग एट अ टाइम उसमें फ्लाई कर सकते हैं. उसके बाद यहाँ पे बोइंग 747 ड्रीम लिफ्टर. इंडिया में पहली बार मेट्रो कहाँ पे आई, कहाँ पे स्टार्ट हुई? दिल्ली. हाँ, दिल्ली में जब मेट्रो स्टार्ट हुई तो वो मेट्रो इसी ड्रीम लिफ्टर नाम का जो कार्गो प्लेन है उसमें लाई गई थी. मतलब आप अंदाजा भी नहीं लगा सकते ये कितना बड़ा है. और पहले किसी ने कहा कि एंटोनोवा नहीं है क्या यहाँ पे, तो वो एंटोनोवा कितना बड़ा होगा उसका भी अंदाजा आप लगा सकते हो. ऐसे कार्गो प्लेन है. आप में से किसी ने बोला था कि इसमें खिड़कियां नहीं है, क्यों नहीं है? कार्गो प्लेन है. हाँ, वो कार्गो प्लेन है, इसकी वजह से उसमें पैसेंजर नहीं ट्रैवल करते. उसमें सिर्फ जो कुछ हमारा कार्गो मटेरियल होता है वो सभी उसमें कैरी की जाता है. वहाँ पे देखो बोइंग 7478 कोरियन एयर का एक प्लेन दिया गया है. ऐसे सभी प्लेन्स यहाँ पे दिए गए. यहाँ पे देखो TNT नाम का एक जो कार्गो प्लेन है वो भी यहाँ पे दिया गया है. बोइंग 787, इंडिया में सबसे ज्यादा यूज होने वाला बोइंग 7878, ये एयर इंडिया का प्लेन यहाँ पे दिया गया है. वहाँ पे देखो इंडियन एयरफोर्स A330 MRTT ग्रे कलर का नीचे एक प्लेन दिया गया है. उसके पीछे 2 पाइप लाइक स्ट्रक्चर्स है. पता है किसी को उसका यूज कहाँ पे होता है? फ्यूल रिफ्यूलिंग के लिए उसका यूज होता है. मतलब जब वॉर कंडीशन शुरू होती है तो वो प्लेन फाइटर जेट को ऊपर जाकर रिफ्यूलिंग करता है. तो कैसा है उसके ऊपर बोइंग C-17 ग्लोब मास्टर इंडियन एयरफोर्स का प्लेन है. वो जो प्लेन है वो एज अ कार्गो प्लेन, पैसेंजर प्लेन, फाइटर प्लेन, ये 3 कार्गो और सोल्जर ट्रॅव्हलिंग करी उसका इस्तेमाल किया. मध्ये आपल्याला एअरपोर्ट आणि हेलिकॉप्टरची प्रतिकृती बघायची. तर चला ह्या गॅलरीमध्ये हेलिकॉप्टरची प्रतिकृती बघायची. तर चला ही एंट्री हेलिकॉप्टरची करायची. इथे प्रत्येक प्रकारचे तुम्हाला हेलिकॉप्टरची मॉडेल्स पाहायला मिळतील. हे कोणतं हेलिकॉप्टर आहे कमेंट करून सांगा. इथे हेलिकॉप्टरचं वर्क आणि इथं पूर्ण हेलिकॉप्टरची प्रतिकृती मिळते बघायला. हे तुम्ही पाहू शकता. हे ड्रोन आहे. हे ड्रोनमधले त्याचे वर्क, हे मोठे मोठे ड्रोन आहे. हे ड्रोनचे तुम्हाला आणि हा मोठ्या ड्रोनची प्रतिकृती आहे. 6 पाकळ्यांचे ड्रोन आहे. हेलीकॉप्टर के स्केल मॉडल्स दिए गए. नीचे जैसे एरोप्लेन्स के स्केल मॉडल्स है वैसे ही यहाँ पे हेलीकॉप्टर के स्केल मॉडल्स है. एक एक स्केल मॉडल लेंगे और उसका काम क्या है ये मैं आपको बताऊंगा. यहाँ पे देखो नेवी SH-60 बेल AH-1Z, ये जो दोनों हेलीकॉप्टर्स है ये हेलीकॉप्टर्स US नेवी है उनमें यूज होते हैं और वहीं पे मैन्युफैक्चरिंग होता है. उसके बाद यहाँ पे कनाडा ऑगस्टा वेस्टलैंड,
ये किसमें यूज होता है, किसको पता है? रेस्क्यू ऑपरेशन। सबसे ज्यादा रेंज का जो हेलीकॉप्टर है, मतलब एक बार में ही रिफ्यूलिंग करके सबसे ज्यादा कौन सा हेलीकॉप्टर जा सकता है, तो वो कैनेडा ऑगस्टा वेस्ट है। उसको 5 रोटर्स होते हैं, इसकी वजह से कौन सी भी चीज के पास जल्दी से वो चला जाता है, इसी वजह से रेस्क्यू ऑपरेशन में उसका इस्तेमाल होता है। यहाँ पे बेल बोइंग V-22 नाम का एक हेलीकॉप्टर दिया गया है। बेल मतलब एरोप्लेन, बोइंग मतलब बेल मतलब हेलीकॉप्टर, बोइंग मतलब एरोप्लेन। इन दोनों का कॉम्बिनेशन करके इस एरोप्लेन को बनाया गया है। इसी वजह से उसके रोटर्स आगे पीछे ऊपर नीचे की तरह टीम हो सकते हैं। यहाँ पे नीचे चिनूक CH-47 इंडिया का नहीं, यूएस का है। यूएस का सबसे बड़ा कार्गो हेलीकॉप्टर करके उसका यूज होता है। उसके बाद वहाँ पे ब्लैक हॉक UH-60, ब्लैक हॉक जो होता है वो यूएस के सबसे ज्यादा मिसाइल ड्रॉपिंग में उसका इस्तेमाल किया गया है। उसके नाम में ही पुलिस है, उसमें हमें सब समझ आता है कि पुलिस उसका यूज होता है। हाँ, उसके बाद MI-17, जैसे मैंने कहा कि ब्लैक हॉक, शांत बैठो, जैसे मैंने कहा कि ब्लैक हॉक यूएस में यूज होता है, वैसे ही इंडिया में MI-17 यूज होता है। इंडिया में आने के बाद उसके ऊपर अलग अलग पेंट्स चढ़ाए जाते हैं, वो भी हमें नेक्स्ट रूम में देखने के लिए मिलेगा। चिनूक CH-47 का ही वो मॉडल है, लेकिन नेवी के लिए बनाया गया है, इस वजह से उसका नाम सीमाल पायलट ट्रेनिंग के लिए होता है। हेलीकॉप्टर के ऊपर AW109 कोस्ट गार्ड, उसके ऊपर क्रॉस साइन है। हमें पता चलता है क्रॉस साइन से क्या, हाँ, ऊपर से ऐसा दिखता है कि वो एम्बुलेंस के लिए यूज होता है, लेकिन कोस्ट गार्ड मतलब जो बॉर्डर्स होते हैं उसके ऊपर ध्यान रखने के लिए उसका इस्तेमाल किया जाता है। और अगर उसे एनिमीज देख ले तो वो उसके ऊपर फायर नहीं करके, क्योंकि उसके ऊपर क्रॉस साइन मतलब। आता आपल्याला विमानतळ या गॅलरीमध्ये आपल्याला विमानतळ पाहायला मिळणार आहे। त्याचे विमानतळाचे पूर्ण डायरेक्शन, पूर्ण माहिती आणि इथे विमानतळाचं मॉडेल पण पाहायला मिळतं। हे विमानतळाचं मॉडेल आहे। हे विमान लँड कसं होतं, विमानाचं पार्किंग, विमानाचं वर्कशॉप आणि विमानाचा रनवे आणि पूर्ण हे विमान आहे, विमानतळ आहे, त्याची पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे। हे विमानामध्ये पायलटचा आणि एअर होस्टेसचा युनिफॉर्म पोशाख आणि तुम्हाला विमानामध्ये कोणत्या कोणत्या जॉबचे ॲबिलिटी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे डिटेल माहिती दिलेली आहे। इंडियन एअरफोर्सचं मॉडेल दाखवलेले आहे। तर चला या गॅलरीमध्ये इंडियन एअरफोर्सचं मॉडेल, प्रत्येक विमानाचे मॉडेल आहे, हे पाहू शकता। भारतीय वायुसेना, भारतीय वायुसेना त्याचे प्रत्येक विमानांचे हे मॉडेल्स आहे। एक मिनिट, हे भारतीयचं हेलिकॉप्टर, हे आपले एअरफोर्सचं ताकद आहे, हे विमानांचे मॉडेल आहे। जे काही भारतीय वायुदल आहे त्याची सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे। इथे सगळे इंडियन एअरफोर्सचे सगळे प्लेन्स दिलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता म्युकोयांग, MiG-21, MiG-29, डॅसॉल्ट रायफेल, सुखोई, त्यानंतर डॅसॉल्ट मिरेज, HAL तेजस, HAL सूर्यकिरण आणि MI-17 असे सगळे हेलिकॉप्टर आणि एअर शोसाठी वापरले जाणारे प्लेन्स आणि फायटर जेट्स याचे सगळ्याचे मॉडेल्स इथे दिलेले आहेत। याचे प्रत्येकाचे वेगवेगळे काम असतात। मी जसं मगाशी म्हणलं होतं की एअर रिफ्युलिंग केली जाते, तशी प्रत्येकच प्लेनला एअर रिफ्युलिंगची सिस्टीम नसते। सुखोई 30 MKI त्याला एअर रिफ्युलिंग केलं जात नाही। मागे डॅसॉल्ट मिरेज दिलं आहे, त्याला वरती पाईप आहे, त्याला एअर रिफ्युलिंग केलं जाऊ शकतं। त्यानंतर मागे HAL तेजस आहे, त्याला सुद्धा त्याची सिस्टीम नाही। असे वेगवेगळ्या प्लेन्सची वेगवेगळी सिस्टीम असते। ओके, थँक्यू। दुसऱ्या मजल्यावरती आपल्याला सरप्राइजिंग हे स्पेस, सगळ्यात सरप्राइजिंग तुम्हाला ओरिजिनल एअरक्राफ्ट हे आता पाहायला मिळणार। दिसत आहेत ही सगळी RC मॉडेल्स आहेत आणि ही ॲक्च्युअल उडणारी विमानं आहेत। हे ओरिजिनल उडणारी विमानं आहेत। ही जी यामध्ये डिकॅथलॉन आहे, टेलर क्राफ्ट आहे, ब्रिटिश या ठिकाणी आहे, मेगुल आहे। तर ही सगळी उडणारी विमानं आहेत आणि ही ग्राउंडवर उडवले पण जातात। हे हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरला पण तुम्हाला पाहायला मिळतील। ही सगळी जी विमानं आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळतील। इथं ब्रिटिश SE-5A मॉडेल आहे, सिकॉर्सीचं मॉडेल या ठिकाणी आहे। नंतर
सुपर टुकोना इथं हे मॉडेल्स या ठिकाणी आहेत. तर मुलांना ही RC मॉडेल्स जवळून पाहायला मिळत नाही, तर इथं ही RC मॉडेल्स पाहता येतील. आणि या ठिकाणी त्याचा प्रोपेलर कसा आहे, त्याचा विंग कसा आहे, हे या ठिकाणी तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. आणि नंतर ही सगळी झाल्यानंतर इथं पॅरामोटरिंग आहे सध्या आपल्याकडे. हो, तेव्हा विमानाचे प्रत्येक मॉडेल तुम्हाला येत आहे आणि याच्यात 90% ओरिजिनल आहे. होय तुम्हाला हे ओरिजिनल मॉडेल पाहायला मिळते. होय. आता हे या ठिकाणी पॅरामोटरिंग जे दिसतंय हे आपल्याकडे आता माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळतील. इथे जेट इंजिनचं एक 3D मॉडेल आपण हे वर्किंग मॉडेल हे 3D जेट इंजिन आहे की ॲक्च्युली जेट इंजिन कसं चालतं हे कळण्यासाठी या ठिकाणी 3D मॉडेल तयार केलेलं आहे. अशाच प्रकारची ही वेगवेगळी जी RC मॉडेल्स आहेत ही या ठिकाणी हे ठेवलेले आहेत. काही प्रदर्शनी फायटर प्लेन्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. जेट दिलेली सगळी माहिती दिलेली आहे. प्रत्येकाच्या जे काही या ठिकाणी RC मॉडेल ठेवले त्याची माहिती मागे दिलेली आहे. हे पूर्वीच्या युद्धात वापरले गेलेले काही विमान आहेत त्यांची काही मॉडेल्स ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बाकी हवेत जर पाहिले तर काही इथं खाली शक्य नव्हतं म्हणून काही वरती लटकवलेली आहे. तर यामध्ये सुद्धा ही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची विमानं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ही सगळी उडणारी विमानं आहेत. ॲक्च्युली या ठिकाणी हे केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही ॲस्ट्रॉनॉट्सचे काही पुतळे ठेवलेले की जेणेकरून या ठिकाणी सगळं पाहायला मिळेल, माहिती मिळावी. इथे फोटो पण काढतात सगळे. आम्ही या ठिकाणी हे गॅलरीचा सगळा शेवट या ठिकाणी होतोय सगळं. किती मस्त सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. एकदा तुम्ही प्रदर्शनाला भेट द्या. गॅलरीमध्ये ना एरो सायंटिफिक शॉप इथे तुम्हाला विमानं विकत पण मिळतात. आता कोणती कोणती विमानं विकत मिळतात ते दादांना विचारू. कोणती कोणती विमानं विकत मिळतात दादा? तुम्हाला स्केल प्लेन्स मिळतात. ओके. तुम्ही असं बघू शकता. हां, डायकास्ट मध्ये एरोप्लेन 3D प्रिंटेड एरोप्लेन्स आहेत. ओके. मग नंतर इथं हे तुम्हाला 3D प्रिंटचे. हो, हां, परत मग तुम्हाला सोलर वरती चालणारे शोपीस साठीचे काही हेलिकॉप्टर ओके. हे शोपीस साठी बघा तुम्ही किंवा कार मध्ये पण लावू शकता ना. लावायला ओके. एरोप्लेन आहे असं सोलर वरती चालणार. सोलर वरती चालणार आहे. आणि तुम्हाला खरं याच्यामध्ये उडवण्यासाठी पण देखील बघा हे तर हां हे विमान हे टॉय एरोप्लेन आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. तुम्ही असं अरे टॉय गेले पण. अगदी लहान लहान मुलांना पण खेळता येईल अशी पण. ओके. आणि खरी उडवण्यासाठीची पण विमान आपल्याकडे अवेलेबल ओके. आहे. यामध्ये मोठ्या याच्यामधलं विमान, परत मग आउटडोर फ्लाइंग, इनडोर फ्लाइंग दोन्हीसाठीचं विमान. ओके. बघा हे तुम्हाला छोटंसं विमानाचं उडणारे विमान आहे. हे लहान मुलांचे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे हे छोटेसे विमानं सेलमध्ये आहेत. इथे तुम्हाला हा रिमोटचं पण हेलिकॉप्टर मिळेल. तुम्हाला इथे छोटे छोटे लहान मुलांचे हेलिकॉप्टर, ड्रोन्स तुम्हाला येथे मिळेल. इथे भरपूर प्रकारचे तुम्हाला सेल्स पण होतात. इथं तुम्हाला विमानाचे किचन पण मिळतील. हे विमानाचे तुम्हाला किचन पण मिळतील. भरपूर व्हरायटीज इथं शॉप आहे विमानाचे. ते एकदा तुम्ही प्रदर्शनाला भेट द्या. छोटंसं किट देतात. हे विमान बनवायचं हे वर्कशॉप घेतात. हे किट देतात. असे हे शाळा असेल ना शाळेचे असे वर्कशॉप घेतात. तिथे लहान मुलांना हे असं विमानाचे किट दिले. असं ते विमानं बनवतात. चला पाहू. का जो स्ट्रिप है, ओके, इसको भी ऐसे गोल करना है. ओके, इसके भी 2 सॉर्ट के टेप है, वो टेप हमें निकालने हैं. ओके, और ये टेप ऐसे गोल घुमा के ऐसा लूप तैयार करना है पूरी तरीके से. ओके, अभी ये जो है ना ये हमारा एक विंग है और एक हमारी टेल है एरोप्लेन की, पर गोल है. फिर हमें इसको क्या करना पड़ेगा, हमें जो बड़ा वाला स्ट्रॉ है, ओके, उस बड़े वाले स्ट्रॉ को एक एंड पे, एक कोने पे एक बड़ा वाला जो सर्कल है वो चिपकाना है. सबको दिखाई दे रहा है? ओके, इस तरीके से सब लगाओ. ओके, और फिर बाद में जो छोटा वाला है ना सर्कल, इसको चिपकाते समय जरा ध्यान देना. ओके, क्योंकि देखो ये अगर सर्कल इस तरीके से है तो इसके बराबर उसी टाइप सिमिलरली आगे की तरफ ऐसे इसको चिपकाना है. ये देखो जो पीछे का स्ट्रॉ है और आगे का वो ऐसा सिमेट्रिकली दिखना चाहिए. ओके, हाँ, तो फिर अभी कौन से स्ट्रिप्स निकालने सबको पता चल. वर्कशॉप मध्ये असे त्यांना प्रत्येकाला किट दिले जातात आणि ते बनवायला शिकतात. त्याच्यात स्ट्रॉजच नाही आहेत. होतं किटमध्ये एवढं सगळं होतंय ना गोल बरोबर. विमान बनवायचं. मोठेवाल्या स्ट्रॉला लावा बरं का. विमान बनवायचं.
हे वर्कशॉप शिकवतात. स्टूडेंट यहाँ से निकाल लें और फिर हमें यहाँ पे एरो दिए हुए, ये एरो मैच करके ऐसे एक लूप तैयार करना है. देखो ऐसा गोल लूप पूरा तैयार होता है इसका. ओके, और सिमिलरली पहले देख लीजिए सब जो छोटा वाला स्ट्रिप है, ये इस पर भी फेदर के डिजाइन पिंक कलर का है. और ये ध्यान से देखो कि फेदर वाले डिजाइन का चाहिए. 2 ब्लू कलर के स्ट्रिप है, गलत स्ट्रिप मत लेना. साइड आगे और पीछे से ऐसे फोर्स देके आगे की तरफ ऐसे उड़ाना है. ओके, यस, स्क्वायर करना है. उसके लिए 3 जो पार्ट्स लगने वाले, एक ऐसी स्ट्रिप है. यस, ओके, यहाँ पर नहीं ये नहीं, ऐसे 4 कलर से बड़ा वाला स्ट्रॉ. यहाँ पर भी देखो. ओके, यस, बराबर बड़ा वाला एक बार दिखाओ. ओके, मॉडल तयार केलं. ओके, तो ये जो एरोप्लेन है ना, इसको कैसे उड़ाते हैं ये भी एक बार दिखाता हूँ. ओके, उड़ाते समय हाथ में ऐसे पकड़ो. ओके, और ये जो छोटा वाला साइड है, ये जो छोटा वाला साइड है, ये आगे की तरफ होना चाहिए और पीछे ऐसे, और हमें ये ऐसे सीधा. ओके, प्लेन इधर उधर जा रहे हैं. ऐसे मॉडेल तयार झालं. उड़ाओ मत, अभी मिक्स हो जाएंगे प्लेन इसके उसके. फोल्ड करो, बस उतना ही काफी है. ओके, थोड़ा सा फोल्ड करो. ओके, ऐसा विंग ये यहाँ पे ऐसे इस शेप में, बस 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 उतना. ओके, जैसे करके यू जस्ट हैव टू थ्रो इट लाइक दिस. उनको दो. दिखाओ उसका क्या करो अभी. ये जो है, एक विंग इस तरफ फोल्ड करो, एक विंग इस तरफ ऐसा. ओके, ऐसा फोल्ड होगा. ड्रीम जॉब को पूरी तरीके से एंजॉय भी कर सकते हैं. और आपको ये जानकर के अच्छा लगेगा कि एविएशन सेक्टर मोस्ट अट्रैक्टिव सेक्टर्स में से एक तो है ही, साथ ही दुनिया के बेस्ट पेड सेक्टर्स में भी शामिल है. एविएशन इंडस्ट्री एवर ग्रोइंग इंडस्ट्री है जिसमें आपको बहुत सी अपॉर्चुनिटीज और बेनिफिट्स मिल सकते हैं. ये इंडस्ट्री फैसिनेटिंग लाइफस्टाइल ऑफर करती है और इस इंडस्ट्री का हिस्सा बनकर आप पूरी दुनिया घूम सकते हैं. लेकिन एविएशन सेक्टर की हर ब्रांच का डिफरेंट क्राइटेरिया और जरूरत होती है, और इस सेक्टर में जॉब करने के लिए आपके पैशन और डेडिकेशन का होना बहुत जरूरी है. अक्सर एविएशन सेक्टर में करियर का मतलब पायलट या एयर होस्टेस बनना ही समझा जाता है, लेकिन ऐसा बिल्कुल नहीं है. किसी भी इंडस्ट्री और सेक्टर को सक्सेसफुली रन करने के लिए बहुत सारे पोजीशंस पर काम करना होता है, और ये एक टीम वर्क होता है. यानी कि एविएशन सेक्टर में कदम रखने के लिए आपके पास पायलट और एयर होस्टेस के अलावा भी बहुत सारे ऑप्शंस अवेलेबल हैं. और आप साइंस के अलावा किसी और स्ट्रीम से पास आउट होकर के भी इस सेक्टर में अपना करियर बना सकते हैं. तुम्हाला याचे अगर पण आप जानना इथे चाहते ट्रेनिंग हैं दिले कि जाते. इंडस्ट्री में आपके लिए कौन कौन सी करियर ऑप्शंस उपलब्ध हैं, अवेलेबल हैं, तो आप आज का ये वीडियो पूरा देखिए, तो इसमें आपको एविएशन इंडस्ट्री में करियर रिलेटेड सारी जरूरी इन्फॉर्मेशन मिलने वाली है. तो चलिए शुरू करते हैं. आज जानते हैं एविएशन इंडस्ट्री के करियर ऑप्शंस के बारे में. तर चला मित्रांनो, तुम्हाला बाळासाहेब देवरस एअर इंडस्ट्रियल, तुम्हाला याच्यातले प्रदर्शनातलं कोणती विमान आवडलं आणि तुम्ही या प्रदर्शन माहीत होतं का, कमेंट करून सांगा. तर पुण्यात यायला असेल तर एकदा प्रदर्शनाला भेट द्या. खूप भारी आहे, खूप मॉडेल आहे, खूप माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तर एकदा प्रदर्शनाला भेट द्या. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.